याची जाणीव आपल्याला निश्चितपणे असली पाहिजे. आणि भविष्यामध्ये सुद्धा आता महिंद्रा लॉजिस्टिक कंपनी, महिंद्रा कंपनी ही सुद्धा प्रयत्न कोणी केला? हे नुसतं विरोधक भाषणामध्ये बोलतात, आम्ही रोजगार वाढवू. कशा रोजगार वाढवू? रोजगार कमी करताय कंपनी बंद पाडून. कंपनी बंद पाडायची त्यांची ताकद नाही, परंतु केवळ दिशाभूल करायची. आता विधानसभा इलेक्शन झाल्यानंतर कुठलंही त्यांचं वक्तव्य नाही बंद पाडायचं, अजिबात नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षामध्ये ध्यानामध्ये घेतल्या पाहिजेत. आणि कोण खऱ्या अर्थानं या तालुक्यासाठी, तालुक्याच्या सर्वसामान्य माणसासाठी कुणी काम केलं आत्तापर्यंत? वस्तुस्थिती मॅडम म्हणले त्या 25-30 वर्ष बाबांनी असे महाराजसाहेबांनी घालवली. आज बाबांसारखा एक कार्यक्षम, अभ्यासू, संयमी नेता जिल्हा परिषदेमध्ये 30-30 वर्ष काम करतो. खरं आपलं दुर्दैव आहे, त्यांना पुढे जाता नाही, आपलं दुर्दैव आहे तालुक्याचं. पण 30 वर्ष एवढा कार्यक्षम माणूस जिल्हा परिषद काम करतो आणि अतिशय सर्वसामान्य माणसाच्या सारखं काम करतो. हे दुसऱ्या कोणाचं काम नाही. पण याची जाणीव आपल्या सर्वांना असली पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण लक्षामध्ये घेऊन भविष्यकाळामध्ये आपल्याला एकजुटीने राहून, मी कालही सांगितलं की आपला राज्य गटाचा पराभव हा दुसरं कोणी करू शकत नाही. फक्त आपल्यातले मतभेद विसरून आपण एकजुटीने जर कामाला लागलो तर निश्चितपणे आपला पुढच्या सगळ्या इलेक्शनमध्ये विजय निश्चित आहे. त्यामध्ये काही अडचण येणार नाही. खरं तर थोडंसं जिल्हा परिषद इलेक्शन पुढच्या काही तोंडाव आलेत. आता काही सत्ताधारी असल्यामुळे त्यांनी काय गट बदले, गण वगैरे बदललं. सुरोडी हे वाठार निंबाळकर गट तयार झाला आहे. निंभोरं सुरोडी सोबत आहे. पण आपल्याला, तुम्हाला निंभोरे गावाला आव्हान आहे, सुरोडीचं लीड कसं कमी करायचं. हां, त्यामुळं सुरोडीचं लीड कसं कमी करायचं हे निंभोरे गावावरती अवलंबून आहे. आज कुणी म्हणते निंभोरे गाव आमचे, पण निंभोरे गाव कोणाचं आहे तुम्हाला माहिती आहे, मी काय सांगायची गरज नाही. आणि त्यामुळं पण निंभोरे आमचं गाव, निंभोरे गावामध्ये काय झाली सुधारणा आत्तापर्यंत? गावात कुणीही सांगावं, या गावामध्ये जी जी विकास काम झाली ती कुणाच्या माध्यमातून झाली ह्याचं उत्तर आपण द्यावं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण ध्यानात घ्या. कोण हे तात्पुरतं लोकांना इलेक्शनपुरतं आपल्यामध्ये येतं, दिशाभूल करतं आणि प्रत्यक्ष वेळ आल्यानंतर कुणीही आपल्याला मदत करत नाही. आणि आपल्याला आत्तापर्यंत मदत कोणी केली? आपले संसार उभे कोणी केले? सर्वसामान्यांचं हित कोणी साधलं? आता तालुक्यामध्ये शिक्षण संस्था असतील, या सगळ्या गोष्टी, कारखाना असतील, साखरवडी कारखाना, आता मी त्याच्यावर सांगणार नाही, हा कुणी दुरुस्त केला? आज साखरवडी बाजारपेठ ज्या उभ्या आहेत ते कशामुळे उभे? तर कारखाना बंद असतात तर या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या. त्यामुळे मी अधिक न बोलता एवढं सांगेल, निंभोरे गाव हे कालही महाराज साहेबांच्या, रामसाहेबांच्या बरोबर होतं, उद्याही ते राहील असा विश्वास व्यक्त